देत नाही. काय म्हटलं? काऊन? अहो मला सांगा, 32 वर्षाचं झालो अजून लग्न नाही. कोणी जवळ पण बसून देत नाही. वास येतो. नुसता वैतागाला रावतो केला. कोणी मुलगी द्यायला तयार नाही ना. तसं म्हणलं तर मुलींची संख्या पण कमी झाली म्हणा. 1000 पुरुषांच्या तुलनेत 850 स्त्रिया फक्त. मग 150 लोकांनी काय करायचं? पुढे जायचं यांनी. लय भयंकर प्रश्न आहे. त्या 150 मधला मी सुद्धा अहो एका होतंय तर स्त्री भ्रूण हत्येमुळे सर्वांना वारस म्हणून मुलगाच हवा. वारस नावाचा व्हायरस सगळ्यांच्या डोक्यात शिरलाय. त्यामुळे होत हे. अहो 21व्या शतकात असा विचार करणे महामूर्खतेचं लक्षण आहे. अहो मुलींनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किती प्रगती केली. जाऊ द्या, यावर जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. पण हा आज माझ्या दूरच्या मामाकडून मुलगी बघण्यासाठी निरोप आलाय. तिथं मी जाणार आहे. तिथं तुम्ही काही बोलू नका बरं की मी 2-3 डझन पोरी बघितल्या आणि याला कोणीच पसंत केलं नाही म्हणून. चाललं मुलगी बघायला. दुसऱ्याचा घर दिसतोय. आलं मामाचं घर. आता मामाला आवाज देतो बरं. मामा, ओ मामा. हे मामाला आवाज गेला तुम्ही. अजून एकदा देतो. मामा, ओ मामा. झोपले काय मामा? मामाला वेगळ्याच पद्धतीने आवाज देतो. मामा रे मामा.